विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इंदापूर पंचायत समितीमधील बालविकास प्रकल्प 2चे क्लार्क स्त्री लंपट, महिलांना शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुजोर क्लार्कचे गुपित वेडे चाळे उघड। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी व प्रकल्प 2चे ऑफिस इंदापूर येथील भिगवणला का नेण्यात आले ते परत इंदापूरला परत आणावे याकरिता इंदापूर पंचायत समिती या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने ऐन दिवाळीत म्हणजेच 20/10/2022 रोजी धरणे आंदोलन केले होते। या आंदोलनात तीव्र निदर्शने करण्यात आली होती। अंगणवाडी कर्मचारी महिलांनी यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। साधारणतः 150 ते 200 एवढ्या मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी महिलांनी आंदोलन केले असता विश्व 24 न्यूजचे वृत्त संपादक अतुल सोनकांबळे यांनी घेतलेल्या बाईटमध्ये सामाजिक कार्यकर्ते घनश्याम निंबाळकर यांनी एक गंभीर आरोप केला होता। महिलांना शरीर सुखाची मागणी करणारे माजलेला क्लार्क या ठिकाणी कार्यरत आहेत हीच शोकांतिका आहे असा गंभीर आरोप केला होता। या प्रश्नांची उत्तरे शोधताना आम्हाला पडलेले काही प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा आहे का? आजही कामाच्या ठिकाणी महिलांना अत्याचार, विनयभंग यांसारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे। महिलांवरील अत्याचार दिवसागणिक वाढतो आहे। त्यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण थांबावे, अशा स्त्रीलंपट व मुजोर बाईलवेड्या क्लार्क अधिकाऱ्यास शासकीय सेवेत ठेवणे योग्य आहे काय असा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता। महिलांच्या अत्याचाराबाबत प्रशासन किती गंभीर आहे हेच यावरून अधोरेखित होते। कामाच्या ठिकाणी महिलांच्या विविध मागण्यांमधून शोषण होत असले तरी अजूनही अनेक महिला या अत्याचाराविरोधात पुढे येण्यास धजावत नाहीत। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी महिला विभाग प्रत्येक शासकीय व खासगी विभागीय कार्यालयात अशा घटना घडत असतात। ज्या ठिकाणी 10हून अधिक महिला कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे। शासकीय व खासगी कार्यालयात ही समिती स्थापन नसल्यास 50,000 रुपयांची दंडात्मक कारवाईची तरतूदही आहे। शासकीय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज, महामंडळे, आस्थापना, नगरपालिका, सरकारी कंपनी, स्थानिक प्राधिकरण, औद्योगिक, आरोग्य, क्रीडा, व्यावसायिक ठिकाणी समिती कार्यरत असणे गरजेचे आहे। घनश्याम निंबाळकर यांनी केलेला गंभीर स्वरूपाचा आरोप शासकीय अधिकारी महिलांना शरीर सुखाची मागणी करतात याच विषयाला धरून विश्व 24 न्यूजचे न्यूज प्रकाशित करीत प्रश्न उपस्थित केला होता की महिलांना शरीर सुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला शासकीय कार्यालयात कामावर ठेवणे योग्य आहे का? या एकाच वाक्याला धरून मी तो नव्हेच, मी निष्कलंक आहे, माझ्यावरती खोटे आरोप करणे योग्य नाही, मी धुतल्या तांदळासारखा आहे, माझ्या चारित्र्यावर कसलाही डाग नाही। बंडगर क्लार्क शिरीष काळे, प्रकल्प 2चे प्रकल्प अधिकारी अमोल मेरगड साहेब यांनी आमची जनमानसात प्रतिमा मलिन झाली हे सिद्ध करण्यासाठी विश्व 24 न्यूजला नोटीस पाठवून ती न्यूज 8 दिवसात डिलीट करावी, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू अशी नोटीसच बालविकास प्रकल्पातील शिरीष काळे यांना पाठीशी घालणारे इंदापूर प्रकल्प 2चे अधिकारी अमोल मेरगड यांच्या वकिलांमार्फत 5,000 रुपये नोटीस खर्च बजावली होती आणि पाठवली होती। नोटीस मिळाल्यानंतर ती न्यूज 8 दिवसात डिलीट केली नाही तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते। त्याच नोटीसला उत्तर देताना संपूर्ण सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। घनश्याम निंबाळकर यांनी केलेला तो गंभीर स्वरूपाचा आरोप चुकीचा नाहीच। क्लार्क शिरीष काळे यांच्यावरती गुन्हा दाखल असून अनेक स्फोटक गंभीर स्वरूपाचे आरोप या क्लार्क शिरीष काळेवर आहेत। दिनांक 18/8/2014 रोजी काळे यांच्यावरती कलम 507 अन्वये गुन्हा दाखल असून संबंधित फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केली आहे की वरील नमूद केलेली तारीख, वेळ, ठिकाण यातील मौजे कळस येथे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य सेविका म्हणून कामास आहेत व आरोपी हा त्याच ठिकाणी लिपिक म्हणून कामास आहे। मी इंदापूर येथे उपजिल्हा रुग्णालय येथे शिबिरात ड्युटीवर असल्याने आरोपी शिरीष काळे यांनी फोन करून पंचायत समितीमधील टपाल तुम्ही का घेऊन आले नाही असे म्हणून फोनवरून शिवीगाळ, दमदाटी केली म्हणून माझे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे। फिर्यादीचे नाव विश्व 24 न्यूज प्रकाशित करत नसून शिरीष काळे यांच्यावरती झालेल्या आरोपाच्या संदर्भात टिप्पणी, मसुदा, पुरावे आम्ही सादर करत आहोत। क्रमांक 6 सक्तीने सेवानिवृत्ती करणे
बी. सेवेतून काढून टाकणे आणि सी. सेवेतून बडतर्फ करणे. क्रमांक 6 प्रकरणाचा विचार करता श्री शिरीष काळे कनिष्ठ सहाय्यक हे प्राथमिक आरोग्य केंद्र कळस पंचायत समिती इंदापूर येथे कार्यरत असताना कार्यालयामधील महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणे, अश्लील भाषेचा वापर करणे, सूचक द्विअर्थी बोलणे, जाणीवपूर्वक त्रास देणे, शरीर सुखाची मागणी करणे, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, कार्यालयीन कामकाजामध्ये हलगर्जीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे असे वर्तन केल्याने व चौकशी अहवालामध्ये 4ही आरोप साबित झाले आहेत. रिटेक 4ही आरोप साबित झालेले आहेत. रिटेक 4ही आरोप सिद्ध झालेले आहेत. हेच श्री शिरीष काळे यांच्यावर ठपका ठेवल्याचा दिनांक 30 एप्रिल 2016 रोजी आदेश दिलेला आहे. विश्व 24 न्यूजला दिलेल्या नोटीस संदर्भातील समोर आलेली माहिती असून इंदापूर पंचायत समिती बालविकास प्रकल्पातील क्लार्क शिरीष काळे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून इंदापूर पंचायत समितीमधील प्रकल्प अधिकारी इंदापूर 2चे अमोल मेरगड हे यांना पाठीशी घालत आहेत हेच सिद्ध होते. आता हेच पाहणे बाकी आहे की वरिष्ठ अधिकारी कोणता निर्णय घेतील आणि कारवाई होणार काय. या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करतील का? भारतीय दंड संहिता कलम 349 ते 358 विनयभंगाच्या गुन्ह्याशी निगडित असून सदर विनयभंगाचे प्रकरण घडल्यास या कलमांतर्गत दाद मागता येते. सदर गुन्हा हा दखलपात्र असून 2 वर्ष सक्त मजुरी आणि ₹2000 दंडाची शिक्षा आहे. कलम 349 जबरदस्ती, कलम 350 गुन्हा करण्याच्या हेतूने केलेली परवानगी शिवाय जबरदस्ती, कलम 351 जाणीवपूर्वक केलेले केवळ शाब्दिकच नव्हे तर शारीरिक त्रास, कलम 352 नुसार सदर गुन्ह्यांना 3 महिन्यांची कारावासाची शिक्षा आणि ₹100 पर्यंत दंड होऊ शकतो. कलम 353 नुसार सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे, कलम 354 नुसार एखाद्या स्त्रीस लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे. वरील सर्व गुन्हे हे दखलपात्र, अजामीनपात्र आणि नॉन कंपाऊंडेबल म्हणजेच कोर्टाबाहेर मिटवता येणारे नाहीत असे आहेत. या अधिकाऱ्यांनी केलेले वर्तन हे सेम टू सेम आहेत. आता हे पाहणे गरजेचे आहे की या महाशय अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित केले जाते का? सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे का? सक्तीने सेवानिवृत्ती दिली जाईल का? बंडगर क्लार्क शिरीष काळे प्रकल्प 2चे प्रकल्प अधिकारी अमोल मेरगड यांच्या मनमानी कार्यपद्धतीतून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका कधी मुक्त होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.